मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर टीका करताना बांबूची भाषा केली आणि त्यानंतर राऊतांपासून मनसे अध्यक्षांपर्यंत प्रत्येक जण सुटलाय. पाहूयात. काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. अरे असे लोक आहेत सकाळी भोंगा वाजतो. ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी. तर तो बांबू आता उलट तुमच्यातच आता गेलेला आहे. आता तुम्हाला तो काढता येणार नाही. बांबू लागवडीचं महत्त्व सांगताना मुख्यमंत्री शिंदेंनी राऊतांनाच राजकीय बांबू घालण्याची भाषा केली आणि त्यानंतर राऊतांचे शाब्दिक बाण सुटले. पाशा पटेलला आम्ही सांगितले, काम दिले. ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात. बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा. बांबूचे एवढे बाय प्रोडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. अरे असे लोक आहेत सकाळी भोंगा वाजतो. एक भोंगा निघालाय तो दुसरा चालू आहे. या बांबूचे खूप बाय प्रोडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का. आता या सगळ्या बाय प्रोडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत. ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी. की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत. तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस. मुख्यमंत्री घटनाबाह्य तू ठरवणारा कोण? तू काय सुप्रीम कोर्टाचा जज आहेस का? हा जो सकाळचा भोंगा आहे ना, याला खऱ्या अर्थानं बांबू लावला पाहिजे. तुम्हाला बांबू घालायला दोन जण, एक तर शरद पवारने मोठा बांबू घातलेला आहे, दुसरा काँग्रेसवाले तर बिलकुल बांबू तयारच आहे त्यांचा. ते म्हणतात आमच्याकडे आले तर बांबूच घालू. तर ह्या पद्धतीचे काही बांबू घालायची जी संस्कृती ना, जी तुम्ही सुरू केलेली, आता तो बांबू आता उलट तुमच्यातच आता गेलेला आहे. आता तुम्हाला तो काढता येणार नाही. म्हणून आता दुसऱ्याचे बांबू बोलू नका. नसता तो बांबू पुन्हा तुमच्याकडे येऊन जाईल तर तुम्हाला त्रास होईल. याच बांबूवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही विचारलं तर त्यांनीही आपल्या स्टाईलनं उत्तर दिलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे. लावा म्हणा. बांबूच्या या राजकीय वार पलटवारामध्ये रोहित पवारांनीही उडी घेतली आणि लोकशाही बांबूनं महायुतीलाच घरी बसवल्याचं म्हटलंय. संजय शिरसाटांची खूप मोठी अडचण झालेली आहे. 2.5 वर्ष झालं त्यांनी कपडे शिवलेले, जॅकेट शिवलेलं आहे, पण त्यांना मंत्रीपद मिळत नाहीये. आणि त्याच्यामुळे त्यांचं होतं असं आहे की कधी कधी ते काय बोलतात याच्यावर त्यांचा कंट्रोलच राहत नाही. त्यांनीच महायुतीमध्ये कुणी कोणाचा आणि कोणासाठी बांबूचा वापर केला याचा एक खोलात जाऊन अभ्यास करण्याची जरूरत आहे. महायुतीच्या नेत्यांनी पैशाचा, गुंडाचा वापर केला तरी लोकशाही स्वरूपी बांबू सामान्य लोकांनी हातात घेऊन महायुतींना घरी बसवलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. बांबूच्या वक्तव्याची सुरुवात मुख्यमंत्री शिंदेंनी केली, पण त्यानंतर राऊत, शिरसाट ते मनसे अध्यक्षांपासून रोहित पवारांनी आपापल्या शैलीत उत्तर दिलं. अर्थात राजकीय बांबू वॉर या निमित्तानं महाराष्ट्रानं अनुभवला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.